नाशिकमधील नांदूर मधमेश्वर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 4 वक्राकार गेटमधून 15,258 क्युसेकनं पाण्याचा गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरू आहे। पाण्याला मोठा प्रवाह असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड या तालुक्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे आणि ह्या पावसाचं पाणी जे तर ते नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दाखल होत आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणावरनं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी या ठिकाणावरनं पाण्याचा विसर्ग केला जात आहे। एकंदरीत या 5 पैकी 4 वक्राकार गेटमधून या ठिकाणावरनं 15,258 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो आता या ठिकाणावरनं थेट गोदावरी नदी पात्रातून जायकवाडीच्या दिशेने सुरू आहे। आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा या ठिकाणावरनं विसर्ग सुरू असल्याने या पावसाच्या हंगामामध्ये 0.80 TMC पाणी इतकं जे तर ते आज सकाळी 6 वाजेपर्यंत विसर्ग करण्यात आलेला आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, नांदूर मधमेश्वर, नाशिक।